फार्ममध्ये मी 35 ते 40 हजार पक्षी टाकतो आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये आपल्याला 1 लाखापर्यंत हे सगळं घेऊन जायचं आहे। धंदा हा धंद्याच्याच दृष्टीने बघितला पाहिजे। ह्या व्यवसायामध्ये ना घरातनं पैसे टाकले, ना माझ्या नोकरीतनं पैसे टाकले, ना मी कुठलं लोन घेतलं। त्या नफ्यातनं नवीन इन्व्हेस्टमेंट करणं, इन्व्हेस्टमेंट वाढत गेलो, कॅपिटल वाढवत गेलो आणि असा हा धंदा पुढे जात चालला। आणि कधी एखाद्या लॉटमध्ये तुम्हाला 100 रुपये पण भेटतील पक्षामागे, कधी एखाद्या लॉटमध्ये 10 रुपये पण भेटतील, पण वर्षाच्या हिशोबाला 30 रुपये तुम्हाला शिल्लक राहिलेच पाहिजे, तर हा धंदा करण्यात अर्थ आहे। नमस्कार मंडळी, मी सूरज मके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज मी आहे संगमनेर या ठिकाणी बघताय गावरान पोल्ट्रीचं पूर्ण नियोजन केलं जातं आणि हे जे सर करतात ह्या सरांचा ह्या पोल्ट्रीमध्ये 20 वर्षांचा अनुभव आहे आणि इतकी डिटेल माहिती मिळणार तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची माहिती पाहिजे एकदम डिटेल म्हणजे मेडिसिनपासून कसं नियोजन करायचं, कॉस्टिंग कशी कमी करता येईल आणि प्रॉफिट कसं वाढवता येईल। वरतून काही जण वर्षभरात गावरांमध्ये 3च बॅच घेता येतात काहींना, पण हे प्रॉपर नियोजन करून एका शेडमधून 4 बॅच हमखासपणे काढतात। तर याचं नियोजन कसं असतं याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ खूप मस्त असणार आहे, शेवटपर्यंत पहा। नमस्कार सर। नमस्कार। सगळ्यात पहिलं तुमचं नाव आणि आपला पत्ता सांगा। माझं नाव राहुल भारत सातपुते, मी सुकेवाडी तालुका संगमनेर शहरापासून 2 किलोमीटरवरती आपलं गाव आहे, जिथं मी गावरांची कावेरीची फार्मिंग करतो। आता माझ्याकडे 35 ते 40 हजार पक्षी असतात। स्वतःचं ओन फार्ममध्ये मी 35 ते 40 हजार पक्षी टाकतो आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये आपल्याला 1 लाखापर्यंत हे सगळं घेऊन जायचं आहे। म्हणजे हे सगळे पक्षी स्वतःहून आपली इन्व्हेस्टमेंट आहे? आपली इन्व्हेस्टमेंट आहे, सर्व आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती आपण करतो। पक्षी आणणं, हॅचरी फक्त आपली नाही आहे। पक्षी आल्यापासून तर तो विकेपर्यंत त्याचं फीड असेल ते स्वतः आपण प्रोडक्शन आपण स्वतः करतो। त्या फीडचं जे पाहिजे ते मेडिसिन्स त्याच्यामध्ये टाकतो आणि ह्या दृष्टीने 70 दिवसाचं प्लॅनिंग करून पक्षी 80व्या दिवसाच्या लिफ्टिंगसाठी तयार झाला पाहिजे, ह्या दृष्टीने प्लॅनिंग चालू असतं सगळं। तुम्ही फक्त पोल्ट्री करता का? नाही, मी पोल्ट्री नाही करत। पोल्ट्री हा माझा तसं तुम्ही म्हणाल फुल टाईम बिझनेस पण आहे आणि पार्ट टाईम पण आहे। मी एक चांगल्या संस्थेमध्ये एक प्राध्यापक म्हणून काम करतो। अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेसारख्या एका संस्थेत प्राध्यापक म्हणून गेले 15 वर्ष आले मी तिथं काम करतो आहे, 2010 पासून। आणि ते करत असताना माझी ड्युटी ही 9 ते 5 असते आणि 9 ते 5 नंतर 9च्या अगोदर काय करायचं आणि 5च्या नंतर काय करायचं। तर पूर्वीपासून एक आपला छोटासा पोल्ट्री उद्योग होता। 2005ला आपण पोल्ट्रीचा बॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची आपण फार्मिंग सुरू केली होती। 2019पर्यंत आपण बॉयलरची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली। जे नोकरी बघून मला बॉयलरमध्येही खूप चांगले पैसे मिळाले, असं नाही की बॉयलरमध्ये मला पैसे मिळाले नाही। बॉयलर फार्मिंगमध्ये पण मला खूप चांगले पैसे मिळाले, पण एक स्वतःचं काहीतरी पाहिजे। कुठपर्यंत आपण कंपनीवरती अवलंबून राहायला पाहिजे, कंपनीने पक्षी दिले तरच आपण पक्षी टाकणार, कंपनीला पाहिजे तेव्हा पक्षी उचलले जाणार, त्याच्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी करूया। मग मी असंच इकडे तिकडे फिरत रिसर्च करत एक मला शेतकरी भेटला की जो 200 पक्षी त्यांनी गावरांचे टाकले होते आणि त्या 200 गावरांच्या पक्षीवरती त्याचं चांगलं कुटुंब चालू होतं। तर मग मी निर्णय घेतला, हा जर शेतकरी 200वरती याचं कुटुंब चांगल्या प्रकारे चालू शकतो ना, आपल्याकडे जर 3000 पक्ष्यांची शेड आहे तर आपण का नाही करू। मग मी पटकन निर्णय घेतला, कॉन्ट्रॅक्ट मोडून टाकलं आणि मी गावरांचा पहिला लॉट टाकला। ही किती सालची गोष्ट आहे? ही 2020 सालची गोष्ट आहे। 2020 सालला मी काय केलं, दिवाळीच्या वेळेस मी 500 पक्षी टाकले, ट्रायल बेसिसवरती 500 पक्षी टाकले। 500 पक्ष्यांना मला 55,000 रुपये खर्च आला होता त्यांना विकण्यापर्यंत 60-70 दिवसामध्ये। पण मी नवीन असल्यामुळे मी एक निर्णय घेतला त्याच्यामध्ये की आपण याच्यातनं अंडे काढून बघूया ह्या पक्ष्यांचे। तर मी फक्त नर विकले आणि मादी तसेच ठेवली आणि नर विकूनच मला 55,000 रुपये मिळाले होते। त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की एक पार्ट विकला तरी आपलं भांडवल निघालं आहे, तर दुसरा पार्ट आपला हा नफा आहे। आणि मग मी लगेच एवढे पैसे म्हटलं हा नफाचा बिझनेस आहे। मग मी जानेवारीला 2020मध्ये 2000 पक्षी टाकले। योगायोगाने ते पक्षी मला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लिफ्टिंगला आले आणि अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस कोरोना आला आणि कोरोना लॉकडाऊन लागण्याची भीती असताना रेट पडायला सुरुवात झाली बॉयलर फार्मिंगची आणि कावेरीची रेट पडायला सुरुवात झाली आणि आम्ही 70 दिवस पूर्ण झाल्यामुळे लॉट काढून टाकला। प्रचंड मंदी होती रेटमध्ये, तरी पण जेवढे पैसे मी टाकले होते तेवढेच पैसे मला रिटर्न भेटले। त्यावेळेस मला एक गोष्ट क्लिअर झाली की ह्या धंद्यामध्ये जर आपला एकही पक्षी जर लवकर म्हणजे मॉर्टिलिटी 2% कमी राहिली, रेट कितीही पडले तरी आपल्या भांडवलात खोट येत नाही, हे मी त्या दिवशी प्रूव्ह झालं मला। आणि मग मी निर्णय घेतला की आता आपल्याला एक्सपान्शन करण्याला याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे। मग 2020 ते 2000 आजच्या घडीला 24 आहे, मी 35,000 पक्ष्यांची आज पोल्ट्री फार्मिंग आपण सांभाळतो, आपण पक्षी विकतो आणि खूप चांगल्या प्रकारे हा माझा व्यवसायाचा सुरू आहे। मी ह्या व्यवसायामध्ये ना घरातनं पैसे टाकले, ना माझ्या नोकरीतनं पैसे टाकले, ना मी कुठलं लोन घेतलं। जे काही केलं मी लॉट विकल्यानंतर जो नफा मिळाला त्या नफ्यातनं नवीन इन्व्हेस्टमेंट करणं, इन्व्हेस्टमेंट वाढत गेलो, कॅपिटल वाढवत गेलो आणि असा हा धंदा पुढे जात चालला। आणि आज माझ्याकडे 35 ते 40 हजार पक्षी आहे। नवीन फार्म माझा तयार झाला आहे आता, त्याच्या मी 22 तारखेला पक्षी येणार आहेत आणि येणाऱ्या पुढच्या 3 वर्षामध्ये माझं मी ऑब्जेक्टिव्ह ठेवलं आहे की आपल्याला 1 लाख पक्षी इंटिग्रेशनमध्ये करायचे या व्यवसायामध्ये।
तुम्ही वेगळ्या कोणत्या जातीचं याआधी प्रयोग केला आहे का? प्रयोग करून बघितला मी, सगळ्या प्रकारच्या जातींचे प्रयोग करून बघितले मी. गावरान टाकला मी, DP टाकला, त्याच्यानंतर मी सातपुडा टाकला. पण एकंदरीत एक कल बघितला तर पाथर्डी गावरानला मार्केटमध्ये डिमांड चांगली आहे. कावेरी जी तुम्ही फीड मिल टाकली स्वतःची, त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि ती आता कधी मी जी टाकली? फीड मिल टाकली होती, मी ज्यावेळेस पहिले पक्षी टाकले होते कोरोनामध्ये 2000 पक्षी आपण टाकले होते, त्यावेळेस मी रेडीमेड फीड घ्यायचो. मी सगळ्या कंपनीचे, आता नाव घेऊ शकत नाही, पण मी सर्व कंपन्यांचे फीड वापरून बघितले. पण फीडमध्ये असा प्रॉब्लेम होतो की नेहमी प्लस मायनस सुरू असतं फीडमध्ये. कधी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल, कधी तुम्हाला चुकीचा रिझल्ट मिळेल. मग मी निर्णय घेतला की जर आपण जर स्वतः बनवून बघितलं तर काय होईल. मग मी त्यावेळेस 250 किलो दळून होईल इतकी 250 किलो कॅपॅसिटीची मी फीड मिल घेतली. मग ती फीड मिल मी घेतली, त्याच्यात मी फीड तयार करायला लागलो आणि फीड तयार केल्यानंतर मी ते फीड पक्ष्यांना टाकलं तर मला 400 ते 500 ग्रॅमचं व्हॅरिएशन फीडमध्ये यायला लागलं. ज्यावेळेस मी रेडी फीड टाकायचो त्यावेळेस मला 4.5 किलोच्या आसपास फीड लागायचं 1250 ते 1300 साईज होण्यासाठी. ज्यावेळेस मी स्वतःची फीड मिल टाकली, माझ्या लक्षात आलं की 3 किलो 200 ग्रॅमच्या पुढे फीड जात नाही. जर फीड वेस्टेज झालं नाही तर 3 किलो 200 ग्रॅमच्या पुढे फीड जात नाही. साधारणतः 1250 ग्रॅमचा पक्षी होण्यासाठी जी स्टँडर्ड साईज मानली जाते कावेरीमध्ये, ते एक 1250चं ॲव्हरेज आलं पाहिजे. 250 किलोच्या फीडवर माझं काही भागत नव्हतं. मग मी निर्णय घेतला की आता आपण 500 किलोची फीड मिल घेतली पाहिजे. मग आम्ही 500 किलोची ॲटोमॅटिक फीड मिल घेतली की जी 1 तासाला 500 किलो दळून देते आणि आम्ही आमच्यापुरतंच फीड तयार करतो. आम्ही ना कुठं फीड बाहेर विकतो, तेवढा वेळ आणि तेवढी मेहनत घ्यायला माणूस भेटत नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे फीड आपल्या जसं वातावरण आहे बाहेर त्या वातावरणानुसार फीड बनवावं लागतं. काय होतं, आपण ज्यावेळेस रेडीमेड फीड वापरतो, रेडीमेड फीड वापरण्यामध्ये आपल्याला जे मेडिसिन्स लागतात हे मेडिसिन्स लिक्विड फॉर्ममध्ये द्यावं लागतात, पाण्यातनं द्यावं लागतात. आणि पाण्यातनं दिलेला फीड आणि फीडमधनं दिलेलं फीड याच्यामध्ये रिझल्ट येण्यामध्ये 50% फरक पडतो. ज्यावेळेस तुम्ही फीडमधनं कुठलंही मेडिसिन देतात त्याचा रिझल्ट पटकन मिळतो आणि त्याची व्हॉल्यूम कमी लागते. तर आम्ही फीडमधनं जसं बाहेरचा ऋतू असेल, उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याला जे मेडिसिन्स लागतात त्यानुसारचे मेडिसिन्स आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. पावसाळा असेल तर पावसाळ्याच्या ऋतूच्या हिशोबाने मी मेडिसिन्स टाकतो की जेणेकरून कुठलंही व्हायरल इन्फेक्शन येणार नाही. आणि शक्यतो आम्ही करताना प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करतो. आमच्याकडे पूर्ण टाईमटेबल आहे की कोणत्या दिवशी काय दिलं पाहिजे. पहिल्या दिवशी पक्षी आला का आम्ही मका टाकतो फक्त, ज्याला त्याच्यातनं एनर्जी मिळते, तो यॉल्क बाहेर पडेल. दुसऱ्या दिवशी आम्ही एनरोसिन नावाचं औषध देतो 1/2 ml, 1 लिटरला 1/2 ml आम्ही देतो की पक्षातलं पूर्ण बॅक्टेरिया निघून जातो. तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही पूर्ण कॅल्शियमवरती काम करतो, ऑस्ट्रोवेट नावाचं हे देतो. 7व्या दिवशी लासोटा म्हणून व्हॅक्सिन करतो आम्ही, तेही पाण्यातनं करतो. रुमर्स खूप आहेत का तुम्ही डोळ्यातनं केले पाहिजे. ठीक आहे, डोळ्यातनं केल्याचे फायदे प्रचंड असतील, पण मी आजपर्यंत पाण्यातनं करतोय, मला कुठली अडचण जाणवली नाही. कदाचित माझ्या बाबतीत असं घडत असेल म्हणून मी पाण्यातनं देतो. पण बरेच शेतकरी म्हणतात का डोळ्यातनं दिलं पाहिजे. ठीक आहे, ते चांगलंच आहे, पण मी पाण्यातनं देतो. पण मला आजपर्यंत कुठलीही अडचण त्याच्यातनं जाणवली नाही. दूध पावडर आणि त्याच्यामध्ये मेडिसिन मिक्स करून आम्ही पाण्यातनं देतो. 11व्या 12व्या आणि 13व्या दिवशी आम्ही सर्दीचं एक औषध देतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून, का जेणेकरून 10व्या 11व्या 12व्या दिवशी सर्दी येतेच पक्ष्यांना. गावरान कावेरीमध्ये असे काही दिवस ठरलेले आहेत त्यांच्या एज लाईफ सायकलमध्ये का त्यावेळेस तो आजार येणं त्यांना बाद दिला आहे. तुम्ही कितीही चांगला फार्म असू द्या, तिथं तो आजार येणं ते लिहिलेलं आहे त्यांच्या एज ग्रुपमध्ये. मग 10व्या 11व्या आणि 12व्या दिवशी सर्दी येते नॉर्मल, त्या सर्दीवरती आम्ही एखादं अँटीबायोटिक देतो जे त्याच्यावरती चांगल्या प्रकारे लायटर मोडमध्ये त्याच्यावरती काम करतं. 19, 20 आणि 21व्या दिवशी 24व्या दिवसापर्यंत 19 आणि 24व्या दिवसापर्यंत कॉक्सी म्हणून एक डिसीज असतो जो लाल विस्टा करतात पक्षी, तो आजार येतो. तर आम्ही 19, 20 आणि 21व्या दिवशी त्याच्यावरती कॉक्सिडायोसिस नावाचं एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे देतो. एवढं झाल्यानंतर परत आम्ही 28व्या दिवशी एक लासोटा म्हणून परत व्हॅक्सिन करतो. आम्ही कुठलाही गंभोरा देत नाही, परत 21व्या दिवशी देत नाही. 28व्या दिवशी लासोटा करतो. लासोटा झाल्यानंतर परत 40, 41 आणि 42व्या दिवशी आम्ही परत कॉक्सीचं एक औषध देतो आणि 50व्या दिवशी परत एकदा लासोटा देतो, डबल बूस्टर करतो. आणि नंतर आपले अधूनमधून लिव्हर टॉनिक त्यांना सुरू असतात जेणेकरून साईज होते, जेणेकरून पक्षाला फिनिशिंग येते. आणि एकंदरीत 70 दिवसापर्यंत 70 ते 75 दिवसामध्ये 1250 हे ॲव्हरेज साईज निघाली पाहिजे, जेणेकरून 80व्या दिवसापर्यंत आपला फ्लॉक नील झाला पाहिजे. 80व्या दिवसापर्यंत आपला फ्लॉक नील झाला, शेड धुवून टाकणे, 8 दिवस रेस देणे आणि 92-93व्या दिवशी परत नवीन फ्लॉक टाकणे, असं सायकल आम्ही पाळतो. आणि तंतोतंत हे सायकल पाळल्यामुळे आमचे वर्षभरात 4 लॉट होतात. साधारणतः आमचे 35,000-40,000 कॅपॅसिटी पकडली तर वर्षाला कमीत कमी आम्ही साधारणतः 1,60,000 पक्षी विकण्याचं आमचं टार्गेट असतं. 1,60,000 पक्षी जरी विकले तर आमचं ॲव्हरेज टार्गेट आम्ही ठेवलेलं असतं की एका पक्षामागे आपल्याला 30 रुपये भेटले पाहिजेत. त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो. शेतकरी याच्यामध्ये प्रचंड चुका करतात, साईज मोठी करतात. साईज मोठी करण्याच्या नादामध्ये फीडचं वेस्टेज होतं, FCR वाढतो, रेट प्लस मायनस होतात. तर मी शेतकऱ्यांना ह्याद्वारे एक विनंती करेल की
जास्त पैशाची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाचे लॉट फ्लॉक्स कसे वाढतील आणि 30-35 रुपये ज्या दिवशी तुम्हाला मिळत आहेत, साईजचा विचार करू नका, दिवसाचा विचार करू नका. कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून ज्या दिवशी आपल्याला 30 रुपये मिळतात त्या दिवशी हा फॉर्म नील झाला पाहिजे, ह्याच दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. तुमची इतकी मोठी कॅपॅसिटी आहे, मग याच्यामध्ये किती जण पूर्ण काम बघतात? एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीमध्ये आमच्याकडे मी असतो, माझे वडील असतात आणि एक लेबर असतो. आम्ही बऱ्यापैकी ड्रिंकर आणि फीडर हे ॲटोमॅटिक सिस्टमवरती केलेले आहेत, जेणेकरून आपली मेहनत आणि टाईम वाचतो. कारण की याच्यामध्ये जास्त लेबर लावून हा धंदा परवडण्यासारखा नाही आहे मग. कारण की 9 ते 5 जो मेन क्रुशल टाईम असतो, 9 ते 5 याच्यामध्ये काही काम नसतं. याच्यामध्ये जे काम आहे हे एक तर सकाळच्या स्लॉटमध्ये आहे आणि एक तर संध्याकाळच्या स्लॉटमध्ये आहे. आमचं एवढं सगळं फार्म मॅनेज करताना सकाळी 5ला दिवस सुरू होतो, 5 ते 8 वाजेपर्यंत 3 तासामध्ये आमचं सगळं काम आटोपलं जातं. 8 नंतर ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त बाहेरून, शेडच्या बाहेरून याच्यावरती लक्ष दिलं जातं. आतमध्ये येण्याची कुणीही तस्तीसुद्धा घेत नाही, फक्त बाहेरून लक्ष दिलं जातं. पक्षाच्या प्रत्येक मुवमेंटवरती लक्ष दिलं जातं आणि नंतर 6 वाजल्यानंतर परत डेली रुटीननुसार संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्याचं काम सुरू होतं. मग तुम्ही सकाळी काम करता, संध्याकाळी काम करता आणि दिवसभर तुमची नोकरी आहे ती सांभाळतो. आता ह्या काही वर्षांमध्ये गावरांचं खूप मोठं बूम आलं होतं, खूप जणांनी फार्म टाकले, खूप जणांचे फार्मही बंद पडले. यामागची कारणं काय आहे आणि ज्याला कोणी नवीन करायचं आहे की त्यांनी फायदेशीरपणे ह्यामध्ये उतरलं पाहिजे? नाही, आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आपल्याला शेती परवडत नाही आहे म्हणून काही लोक याच्यामध्ये येत आहेत, काहीतरी परवडत नाही म्हणून आपण एखादा धंदा करतोय, तसं नको आहे. धंदा हा धंद्याच्याच दृष्टीने बघितला पाहिजे. पोल्ट्री हा व्यवसाय आहे, व्यवसायाच्याच दृष्टीने बघितला पाहिजे. शेतीत पैसे मिळत नाही म्हणून याच्यात आलं 2 महिने काम करणं, 4 महिने काम करणं आणि याच्यामध्ये थकून जाणं. पोल्ट्री व्यवसाय एक असा आहे की याच्यामध्ये 3-4 वर्षानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की नको आहे हा धंदा, का करावं, खूप मेहनत आहे, संध्याकाळी जागावं लागतं, सकाळी लवकर उठावं लागतं, आपली शेती बरी. म्हणून बरेच जण नवीन जोशामध्ये हा धंदा करतात आणि परत बंद करतात. पण तसं नाही. ह्या धंद्याकडे जर व्यवसायाच्या दृष्टीकडनं जर बघितलं तर ह्या व्यवसायासारखा दुसरा व्यवसाय कुठला नाही, हा माझ्या अनुभवातनं सांगतो. प्रचंड चांगले पैसे या व्यवसायातनं मिळतात की तुम्ही 1 कोटी रुपये एखाद्या धंद्यामध्ये लावले तरी एवढे पैसे मिळणार नाही जेवढे ह्या धंद्यामध्ये. फक्त याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर मॅनेजमेंटचा हा भाग आहे. तुम्हाला याच्यामधला प्रत्येक आजार समजला पाहिजे. आजार समजल्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. नाही तर हा धंदा असा आहे की तुम्ही एखाद्या फार्मला जर 10 लाख रुपये गुंतवणूक केली आणि तुम्हाला आजार समजले नाही, तुमचं मॅनेजमेंट चुकलं, 4 लग्नाला जाऊन आलो, 4 पाहुण्यांच्या घरी मुक्कामी राहिलो, तर हा धंदा तुमचा पूर्ण भांडवल घेऊन संपेल. तुम्हाला एकदम प्रॉपर प्लॅनिंगचं काम आहे. याच्यामध्ये जास्त काही काम नसतं, फक्त नियोजननुसार काम केलं पाहिजे. अतिशय उत्कृष्ट धंदा आहे आणि मी तर आवर्जून सांगेल नवीन मुलांनी, शिक्षण घेतलेल्या चांगल्या मुलांनी ह्या व्यवसायामध्ये यावं. रिसर्च करण्यासारखा हा व्यवसाय आहे आणि या पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये प्रचंड मोठी मागणी असणारा हा व्यवसाय ठरणार आहे. मॉर्टिलिटीचं प्रमाण याच्यामध्ये 2 ते 3% असतं प्रॉपर नियोजन केल्यानंतर. त्याच्यामध्ये काय होतं की बरेच हॅचरीमध्ये पक्षी थोडेसे खराब निघतात, ते छोटे पक्षी निघतात, ते मॉर्टिलिटी होणारच आहे, त्याला काही पर्याय नाही. पण 2 ते 3% याच्यामध्ये मॉर्टिलिटी होती. पण त्याच्यापेक्षा जर जास्त मॉर्टिलिटी होत असेल तर ते आपल्या नफ्यावरती इम्पॅक्ट करतं. असं काही नाही की तुम्ही ब्रूडिंगमध्ये रात्रभर जागलंच पाहिजे, रात्रीचं त्याच्यामध्ये झोपलंच पाहिजे, असं काही नाही आहे. ब्रूडिंग तुम्ही जर प्रॉपर केली, प्रॉपर गोल केले, तुम्ही ब्रूडिंगचे गोल जर व्यवस्थित केले तर पक्ष्यांची मर्जरसुद्धा मध्ये होत नाही. आता माझं जर स्वतःचा अनुभव सांगायचा ठरलं, मी कितीही कडक थंडी असली तरी आम्ही कधीही कुणी शेडमध्ये झोपत नाही. रात्री 10 वाजता शेडमधनं एकदा बाहेर पडलो की सकाळी 6 वाजता येतो. पण प्रॉपर लाईटचं मॅनेजमेंट केलं असतं, प्रॉपर स्पेस दिलेला असतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काम केलं जातं. पक्षाची जी किंमत जर ठरवली तर पक्षाची किंमत ही आपल्या हातामध्ये नसते ठरवणं. जे हॅचरी असतात ते काय करतात की ज्या दिवसाची सेलिंग कॉस्ट आहे, त्या आठवड्यामध्ये ॲव्हरेज सेलिंग कॉस्ट काय होती पक्ष्यांची, मोठ्या पक्षाची, त्या पक्षावरती चिक्सची कॉस्ट पकडली जाते. त्याच्यात आपल्याला डिमांड किती आहे, छोट्या पक्षांसाठी फार्मर्सकडनं डिमांड किती आहे याच्यावरती रेट ठरवला जातो. कधी रेट 25 रुपये असतो, कधी 5 रुपये पण असतो चिक्सचा, कधी 20 रुपये. पण ॲव्हरेज प्राईस जर पक्षाची वर्षभराची पकडली तरी 17 ते 20 रुपयापर्यंत असते. मी तर म्हणेल 20 रुपये असते. 20 रुपयाच्या पक्षाने जर आपण हिशोब पकडला तर एक पक्षी 1250 ग्रॅमची साईज होण्यासाठी जर आपण कंपनीचं फीड वापरत असाल तर तुम्हाला खर्च येईल 140 ते 145 रुपये मेडिसिन पकडून. आम्ही हिशोब ठेवतो की प्रत्येक पक्षामागे एक 3 ते 4 रुपये मेडिसिनचा खर्च हा आलाच पाहिजे आणि तो केलाच पाहिजे, तर तो पक्षी प्रॉपर बनतो, चांगला बनतो, चविष्ट बनतो खायला आणि तुमचे डिसीजेस कमी होतात. त्याच्यामुळे पक्षावरती खर्च न करणं हे एक मिथ आहे की तुम्ही रूमर्स आहेत की मेडिसिनवरती एवढा खर्च नाही केला पाहिजे. पण मी माझा अनुभव सांगतो की मेडिसिनवरती 3 ते 4 रुपये हा खर्च झालाच पाहिजे. आणि मग हा सगळा जर खर्च पकडला, फीडचा खर्च पकडला आणि कंपनीचं फीड घेत असाल तर 140 ते 145 रुपये तुम्हाला 75 दिवसापर्यंत लागतात. आणि तेच तुम्ही जर घरी फीड बनवलं
तो खर्च तुमचा येतो 120 ते 125 रुपये. साधारणतः एका पक्षामागे 20 रुपये वाढतात. हे 20 रुपये म्हणजे आपला नफा आहे, कारण की तुमचा मेडिसिनचा खर्चही कमी होतो आणि फीड इनटेक पण कमी होऊन जातो. किती पक्ष असल्यावरती आपण फीड मिल चालू केले पाहिजे? 3000 पक्षी असले तरी आपली स्वतःची फीड मिल पाहिजे. फीड मिलला काय एवढं असं मोठं काय रॉकेट सायन्स काय नाही आहे त्याच्यामध्ये, आणि एवढी मोठी काय गुंतवणूक नाही आहे. किती खर्च येतो? एक 500 किलोची तुम्ही जी सुरुवातीला टाकली होती तिला किती खर्च? 250 किलो. 3000 पक्षी जर असेल तर आपण 250 किलोची फीड मिल टाकली पाहिजे. 250 किलोच्या फीड मिलला साधारणतः 1.25 लाख रुपयाच्या आसपास तुमची एकदम स्टँडर्ड फीड मिल तुम्हाला तयार होऊन जाते, का ज्याच्यामधनं तुम्ही एक उत्कृष्ट प्रकारे 10,000 पर्यंत तुम्ही स्वतःचे पक्षी सांभाळू शकता. मला असे खूप सगळे शेतकरी भेटतात की मला 80 रुपये एका पक्षामागे भेटले पाहिजे, किंवा मला 2 किलोचा 1800 ग्रॅमचा पक्षी तयार करून विकायचा आहे. पण मी आवर्जून सांगेल, याच्यामधून मी गेले 3-4 वर्ष हा धंदा करतो आहे, माझा स्वतःचा अनुभव या धंद्यामधनं सांगतो आहे. शेतकऱ्यांनी पक्षी मोठा करण्याच्या नादात पडू नये. आता उन्हाळ्यामध्ये 205 रुपये रेट होता, आता 160 रुपये रेट सुरू आहे, कधी 130वर येतो, कधी 110वर येतो. रेट कितीही असू द्या, रेट 200 असू द्या, रेट 100 असू द्या, आपण एक हिशोब ठेवला पाहिजे. आपण जर ही फार्मिंग करतोय तर एका लॉटवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. आपण वर्षभरामध्ये आपले 4 लॉट झाले पाहिजे, आणि हा धंदा एका लॉटच्या नफ्यापुरता नाही आहे. हा वर्षभराचं बॅलन्स शीट आपण चेक केलं पाहिजे. जर तुम्ही 3000 पक्षी सांभाळत असाल, वर्षाला 12,000 पक्षी झाले, 12,000 पक्षी तुम्ही जर विकला तर वर्षाची सरासरी ही 30 रुपयांनी तुम्हाला भेटली पाहिजे. ह्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. मग कधी एखाद्या लॉटमध्ये तुम्हाला 100 रुपये पण भेटतील पक्षामागे, कधी एखाद्या लॉटमध्ये 10 रुपये पण भेटतील, पण वर्षाच्या हिशोबाला 30 रुपये तुम्हाला शिल्लक राहिलेच पाहिजे, तर हा धंदा करण्यात अर्थ आहे. तुम्हाला साधारणतः इतक्या वर्षाचा अनुभव आहे, आता 4 वर्ष तुम्ही करताय हे, आणि याच्यामध्ये साधारणतः एका पक्षामागं तुमच्या फीड देऊन तुम्हाला किती नफा राहतो? मला 40 ते 50 रुपये याच्यामध्ये शिल्लक राहतं. का तर स्वतःचं फीड आहे ते 10-20 रुपये एक्स्ट्रा आहेत, ते तुमच्या फीडचे आहेत ते. हो, ते मेहनतीचे पैसे आहेत आपले, जे फीड बनवायला मेहनत लागते त्याचे पैसे आहेत ते सगळे. जो कोणी नवीन करणार आहे त्याला काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे केलं पाहिजे? जो कोणी नवीन करणार आहे, मी त्याला पहिल्यांदा एक गोष्ट सांगेल का, जो कोणी नवीनच पोल्ट्री व्यवसायामध्ये येतोय, जो कोणी एकदम फ्रेश आहे, त्याला पोल्ट्री विषयाचा कुठलाही अनुभव नाही आहे, मी त्याच्यासाठी आवर्जून सांगेल का त्यांनी एक 3-3.5-4 हजारची फार्म बांधावा. एखाद्या बॉयलर कंपनीशी 1 वर्षभर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करावा. बॉयलर फार्मिंगशी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानंतर काय होईल का, त्याला सगळ्या प्रकारचे आजार शिकायला मिळतील, ते पण दुसऱ्याच्या पैशावरती आपल्याला शिकायला मिळतात. ते शिकल्यानंतर 1 वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करून आपण स्वतः गावरान फार्मिंग करावा, जेणेकरून आपल्याला 1 वर्षाचा अनुभव असेल. आणि हा सगळा अनुभव आणि रिस्क कॅल्क्युलेशनचा धंदा आहे. हा धंदा करत असताना शेतकऱ्याला पूर्णपणे कॅलेंडर माहीत पाहिजे की आज पक्षी टाकल्यानंतर 70 दिवसानंतर कुठले उपवास आहेत, कुठला आठवडा येणार आहे, त्याच्यामध्ये उपवास किती आहेत, आणि त्या कारण की सप्लाय आणि डिमांडवरती रेट अवलंबून आहे. नाही तर आपण आज पक्षी टाकतो आणि आपण एखाद्याला म्हणतो मला रेट मिळाला नाही, त्याचं कारण असं की आपण कॅलेंडर बघितलेलं नसतं. हा पूर्ण प्लॅनिंगचा व्यवसाय, हा कॅलेंडरचा व्यवसाय आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये तोटा येणं तरी अजून मला 4 वर्षामध्ये याच्यामध्ये तोटा आला नाही, पण कदाचित ते मेहनत असेल, माझी प्लॅनिंग असेल, त्याच्यामुळे नफा तोटा आला नसेल. पण असे खूप सारे फार्मर आहेत का ज्यांना तोटा आलेला आहे या धंद्यामध्ये. शेतकऱ्यांनी ह्या व्यवसायामध्ये येताना थोडंसं प्लॅनिंग केलं पाहिजे की हा जर व्यवसाय करायचा आहे ना, हा फुल टाईम म्हणून व्यवसाय करा. फुल टाईम म्हणजे कसं की याच्याकडे फक्त हाय माझ्याकडे पोल्ट्री फार्म आहे, 10,000 पक्षी, असं नका बघू. तो एक कमर्शियली प्लॅनिंग नाही करा. तसं आपण एखादा व्यवसाय करतो, दुकान टाकतोय ना आपण एखादं, तर त्या दुकानात कसं आपण पूर्ण वेळ बसतो, पूर्ण वेळ काम करतो, तसा हा व्यवसाय ना सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, पण पूर्ण वेळ याच्याकडे द्या. एखाद्या लग्नाला गेलो तिकडेच मुक्कामी थांबलो असं चालत नाही. पोल्ट्री व्यवसाय असा आहे, याच्यामध्ये लॉसमध्ये जाण्याचं कारण एवढंच आहे की आपण प्रॉपर टायमिंगला त्याला फिडिंग केली नाही, प्रॉपर टायमिंगला त्याचे आजार आपल्याला कळाले नाही, आणि त्याच्यामुळे हा व्यवसाय लॉसमध्ये जातो. मी आवर्जून नवीन जे तरुण मुलं आहेत जे पुण्या मुंबईला 5-10 हजारसाठी काम करण्यासाठी जातात, मी त्यांना सांगेल की जर आपल्याकडे शेती असेल तर आवर्जून हा व्यवसाय करा तुम्ही. आणि शेतीशी निगडीत व्यवसाय आहे, ह्या व्यवसायाला मरण नाही आहे, आणि येणाऱ्या 10 ते 15 वर्षामध्ये खूप मोठा व्यवसाय हा होणार आहे. पण ज्याला कोणाला हा व्यवसाय करायचा असेल त्यांनी काही एक्झिबिशनला काही प्रदर्शनं असतात, पोल्ट्रीचे प्रदर्शनं असतात, तिथे जा, प्रदर्शनं बघा, वेगवेगळ्या पोल्ट्री फार्मला व्हिजिट करा, अनुभव घ्या, आणि मग या धंद्यात नाही. तुमच्याकडे प्रत्येक दिवसात ह्या धंद्यामध्ये शेतकरी आणखी दुसरा तोट्यामध्ये जाण्याचं कारण काय असतं की शेतकरी जास्त पैशाची अपेक्षा ठेवतो. तसं करू नका. तुमच्याकडे पहिल्या दिवसापासून प्लॅनिंग पाहिजे की आज कुठलं औषध दिलं पाहिजे, उद्या कुठलं औषध लागणार आहे, पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याला किती फीड लागणार आहे, त्याचं पैशाचं नियोजन आपल्याकडे आहे का, ते पैसे कसे उभे करायचे. पोल्ट्री फार्म बांधण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, ते आपल्याला 10%, 12% लोन देतं, व्याज सरकार भरतं. अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या. आता नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशनच्या अंतर्गत 50 लाख रुपयाची एक स्कीम होती, ज्याच्यामध्ये 50% सबसिडी होती, म्हणजे 25 लाख रुपये सबसिडी त्याच्यामध्ये होती. एक केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र राज्य शासनाची खूप चांगल्या प्रकारची स्कीम याच्यामध्ये दिली होती गव्हर्नमेंटने. आपल्या नवीन मुलांनी या सगळ्या स्कीमचा अभ्यास केला पाहिजे, आणि याच्यातनं पोल्ट्रीसारखा व्यवसाय आणखी भरभराटीला नेला पाहिजे. पण
मी पुन्हा एकदा सांगेल की प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग हे पोल्ट्री व्यवसायामध्ये करता आलं पाहिजे. तुमच्याकडे एक्सेल शीट पाहिजे, दररोजचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे पाहिजे की आज मला किती पैसे मिळत आहेत, उद्या किती मिळणार आहेत, 2 दिवस पक्षी मी जर थांबवले विकायचे तर माझे किती पैसे वाढणार आहेत, किंवा 2 दिवस मी अगोदर पक्षी विकले तर मला किती पैसे मिळणार आहेत. या पूर्ण नफा आणि तोट्याचं जसं एखाद्या कारखान्याचं आपण प्लॅनिंग करतो, कारखान्याच्या हिशोबाचं आपण प्लॅनिंग करतो, तसं या पोल्ट्री व्यवसायाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आजपर्यंत माझा अनुभव 4 वर्षामध्ये असंच आहे की जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर हा धंदा खूप भरभराटीला आपल्याला एखाद्याला घेऊन जातो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगितली की व्यवसाय कशा प्रकारे चालतो, कशा प्रकारे ते नियोजन करतात. आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे की कोणते कोणते औषध दिली पाहिजे, कोणते कोणते आजार येतात, त्यावरती त्यांची उपाययोजना कसे कसे करतात. हे सर आहेत, हे इतर शेतकऱ्यांना इतके मार्गदर्शन करतात का त्यांच्या औषधांचा एकदम परफेक्ट रिझल्ट येतो आणि कितीतरी हजारो पक्ष्यांची मरतूक इतर शेतकऱ्यांची वाचलेली आहे यांनी सांगितलेल्या उपायांवरून. तर ती माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण पाहूया की यांचे शेड कसे आहेत, शेडचं नियोजन कसं केलं आहे, किती बाय कितीचे शेड बनवलेत हे आपण पाहूया. आता आपण हा शेड बघतोय, हा किती बाय कितीचा? हा 100 बाय 40चा शेड आहे. आम्ही जेव्हा सगळे शेड बनवते हे 100 बाय 40 स्क्वेअर फुटाचे, रुंदीला 40 फूट आणि लांबीला 100 फुटाचे शेड बनवलेले आहेत. आणि त्यानुसार त्याच्यामध्ये आम्ही 4,200 पक्षी त्याच्यामध्ये टाकत असतो. तुम्ही असं का केलं? आता बघा, जर पोल्ट्रीचं कोणाला विचारलं ना तर 30 फूटच रुंदी पाहिजे, तुम्ही 40 फूट केले. हे स्टँडर्ड आहे, पण हे कुठं प्रूव्हन आहे का 30च फूट पाहिजे, 25च फूट पाहिजे? आपण काहीतरी इकोसिस्टमच्या विरुद्ध जाऊन काम करून बघूया ना. म्हणून मी 40 कमी जागेमध्ये जास्त पक्षी बसले आणि मला अशी त्याच्यामध्ये कुठली अडचण जाणवली नाही आतापर्यंत. उन्हाळ्याचा आणि पावसाळ्यात उलट उन्हाळ्यामध्ये तुमची रुंदी जास्त असल्यामुळे हवा जास्त खेळती राहते ना. काय नाही, याच्यामध्ये इतके रूमर्स आहेत, शेतकऱ्यांना खूप प्रकारे फसवलं जातं, बॉयलर कंपनीजनी खूप प्रकारे फसवलं गेलेलं आहे. पण आपण आपलं स्वतःचं जुगाड, आपलं स्वतःचं नॉलेज वापरून आपण याच्यामध्ये काम केलं पाहिजे. याच्यामध्ये असं कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. तर तुम्ही सांगितलं आता ह्या शेडमध्ये किती आपण फीडर आणि ड्रिंकर टाकलेत? आम्ही 40 पक्ष, किती लांब शेड असू द्या, किती छोटी शेड असू द्या, आम्ही नियोजन करताना 40 पक्ष्यांमागे एक वॉटर ड्रिंकर आलं पाहिजे आणि 40 पक्ष्यांमागे एक फीडर आलं पाहिजे. ह्या हिशोबाने त्यांनी करून काय होतं की पक्ष्यांमध्ये व्हॅरिएशन येत नाही आणि व्हॅरिएशन न आल्यामुळे आपला नफा वाढतो. पक्षी एक साईजचा सगळा निघतो. हे आपलं एक 4000 स्क्वेअर फूटचं आहे. आपण जर बाहेरून पाहूयात. चाल मित्रांनो, आपण पाहतोय हा मेन रोड आहे त्यांचा आणि आत्ता आपण ज्या शेडमधनं माहिती घेतली तो हा शेड आहे. बघा, हा शेड पूर्ण 100 फूट लांब आहे, 40 फूट रुंद आहे आणि ही मध्ये जागा ठेवलेली त्यांनी वरती रोड जायला. आणि ही जागा दुसरी जागा आहे, इथं मधी पण झाडं लावलीत त्यांनी, हे पाहू शकता इथं मधी. परत ह्या पोल्ट्रीचे म्हणजे ही एक पोल्ट्री झाली, हा पूर्ण स्पेस झाला, इथं पूर्ण झाडं लावलीत. परत हे 40 बाय 100चा शेड आणि इथं पण झाड आहेत पहा. तर सर, हे असं नियोजन का केलं आहे की 3 जागी झाडं लावलीत तुम्ही? हे झाडं असल्यामुळे काय होतं की पूर्ण वातावरणामध्ये, पूर्ण शेडच्या परिसरामध्ये थंडावा राहतो, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये खूप चांगला फरक पडतो. आणि झाडं काय करतात, वाऱ्यातनं येणारी धूळ, वाऱ्यातनं येणारं फंगस हा बऱ्यापैकी थांबवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आता जो बाजूचा तुम्ही रस्ता बघितला अगोदर, त्या रस्त्याच्या बाजूला आम्ही बांबूचे झाडं लावलेत. कारण की रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या जी धूळ आहे ही धूळ आतमध्ये येते, तर ती धूळ थांबवण्यासाठी आम्ही बांबूची झाडं लावली, जेणेकरून कुठलंही व्हायरल इन्फेक्शन पटकन शेडमध्ये येणार नाही. आणि ही जी मधली जागा जी आम्ही सोडली आहे याला प्रत्येक दर 3 दिवसानंतर आम्ही एक फॉर्म्युलिनचा स्प्रे मारतो का जेणेकरून कुठलंही व्हायरल इन्फेक्शन शेडमध्ये येत नाही लवकर. ही किती फूट जागा सोडली? मध्ये ही आम्ही 150 फूट जागा आहे, शेडमध्ये आम्ही 150 फूट जागा सोडलेली आहे. आणि ही जी झाडं लावलीत ही कशाची आहेत? हे जे झाडं लावलेत हे चेरीचे झाडं. हे लावण्यामागे एकच कारण आहे की हे झाडं पटकन मोठे होतात. साधारणतः वर्ष, हे सगळे झाडं जे आहेत, नवीन झाडं दिसत आहेत, हे सगळे वर्षापूर्वीचे झाडं आहेत. एका वर्षात जवळपास सावली होऊन जाते. ही सावली खूप चांगल्या प्रकारे, आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं याचा पत्र्यावरती गारवा असतो, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची सावली त्याला टाकायला लागत नाही. तुम्ही टीनची शेड मारले, तुम्ही मग सिमेंटचे का नाही मारले? नाही, मी एका शेडला हा ट्राय केला होता, बाकी माझ्या सगळ्या शेड ह्या सिमेंटच्याच आहेत. पण मी एका शेडला ट्राय करून बघितलं की जर कोटिंगचा पत्रा टाकला आपण तर काय फरक पडू शकतो. पण एकंदरीत माझा अनुभव मला असा आला की हे सिमेंटचेच पाहिजे. कोटिंग पत्राही चांगलंच आहे, पण त्याचा फक्त उन्हाळ्यामध्येही काही त्रास होत नाही, पण थंडीमध्ये ज्यावेळेस दव पडतं त्यावेळेस त्याचा खूप त्रास होतो. कारण की दव ज्यावेळेस लोखंडी पत्र आहे त्याला खालून दव येतं आणि ते शेडमध्ये लाईनमध्ये दव पडतं, मग आतमध्ये ओलावा तयार होतो थंडीमध्ये, आणि ओलावा तयार झाला की डिसीजेस यायला सुरुवात होते. ह्या शेडमध्ये आता किती दिवसाचा पक्षी झालाय हा 23 दिवसाचा. आपण किती दिवसानंतर एक आम्ही 20-20 दिवसानंतर एक फार्म टाकतो. आपलं ठरलेलं आहे का 20 दिवसानंतर फ्लॉक आलाच पाहिजे, रेट काही असो त्या पुढे. कारण की मग त्या 20 दिवसापर्यंतचं जे नियोजन करायचं आहे ते एका बॅचचं होऊन जातं, मग परत आपण रेडी होतो दुसऱ्या बॅचचे काम करायला. मित्रांनो, आपण हा एक शेड पाहिला, असाच शेड इथं पुढे आहे जो की परत सर 4000 स्क्वेअर फूट आहे तो पण. हां, नाही, आता वरचा जो आहे हा 5000 स्क्वेअर फूट आहे. हा पूर्ण 5000 स्क्वेअर फूट आहे.
आणि त्यानंतर एक नवीन तुम्ही बनवलं. नवीन बनवलाय तो 8,000 स्क्वेअर फुटाचा आपण बनवलाय तो. बरं. बघा मित्रांनो, हे सरांचा हा सगळ्यात जुना शेड आहे इथं, जे की सर तुमचं घर होतं जुनं. पहिलं जुनं घर होतं आमचं हे. ते घराचं रूपांतर आम्ही मधल्या भिंती तोडून शेड मध्ये केलं 2005. हे बघू शकतो मित्रांनो, खाली फरशा पण जशाच तशा आहे. म्हणजे यांनी उकडून परत कॉन्क्रीट केलंय खाली, असं कोबा केलाय, काहीच नाही तसं काय. हा पूर्ण मोठा शेड आहे, एक 5,000 स्क्वेअर फूटचा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला, कशा प्रकारे त्यांनी नियोजन केलं. आणि ह्या सरांचं नियोजन म्हणजे एकदम प्रॉपर जो बिझनेस सांभाळला जातो ना, त्यानुसार यांचं नियोजन चाललेलं आहे. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.